नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टीईटीचा पेपर सोडत असताना त्यात 3 ते 4 मार्काचे प्रश्न हे उपयोजनात्मक प्रश्न असतात. त्यात एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे अध्ययनावर सकारात्मक परिणाम करणारे घटक. अध्ययनावर सकारात्मक परिणाम करणारे घटक नेमके कोणते हे आपण या शॉर्टच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी केंद्रीय वातावरण हे असलेच पाहिजे आणि कृतीयुक्त शिक्षण असले पाहिजे. शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांना नेहमी आंतरप्रेरणा असली पाहिजे. विद्यार्थ्यापुढे शिक्षक हा नेहमी आदर्श असतो. त्यामुळे शिक्षकांनी आपली मूल्ये ही जपली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकीमधून शिकू दिलं पाहिजे. निसर्गरम्य वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवावे. वेळ आली तर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुद्धा आयोजित शिक्षकांनी केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी सहशालेय कार्यक्रम सुद्धा शिक्षकांनी आयोजित केले पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थी यांची आंतरक्रिया ही समानुभूतीपूर्वक असली पाहिजे. विद्यार्थी करू शकेल असे स्वाध्याय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी शाळेत विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली पाहिजे. विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धतीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर केला पाहिजे. अनुवंश आणि परंपरा हे सुद्धा अध्ययनावर सकारात्मक परिणाम करत असतात. आणि जर का काही सुटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वपूर्ण शॉर्ट्स व्हिडिओसाठी आपलं YouTube चॅनलला जॉईन करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.